तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल। तर बघा आपला आता नवीन प्रवास चालू होतोय। कलकत्त्याला होतो आपण, कलकत्त्यावरून आपली गाडी भरले बघा विशाखापट्टणम साठी। तर चला आता इथून पुढचा प्रवास आहे कलकत्ता टू विशाखापट्टणम। तर चला भावांनो, बघत राहा, भरपूर अशी माहिती आहे बघण्यासारखी। तर भावांनो आपण विशाखापट्टणम निघालोय, तर चला बघत राहा व्हिडिओ पुढे। चला बघू भावांनो। तर या भारतच्या पंपावर थांबलेलो बघा आपण, मागच्या वेळी थांबलेलो तिथं। असं बाथरूम सब टकाटक आहेत आणि पार्किंग तर एवढं मोठं आहे ना। इकडे आंघोळी सोय बघा, हौदा आहे इकडे आतमध्ये, आंघोळ करायची आपल्याला अजून। तसं मोठं पार्किंग आहे आणि जेवण बनवलं ड्रायव्हर लोकांना बघा। हे असं स्वयंखाना पकाना किचन वगैरे बनवलंय। तर आता पहिल्यासारखं नाही, पहिलं भरपूर गॅस वगैरे असायचं, आता काही नाही तेवढं। तर बेस्ट असा पंप आहे, बघू शकता। भारत पेट्रोलियम इंडियन ऑइलवाल्यांनी पण केले असं, ड्रायव्हरला झोपायला सोय वगैरे मस्त अशी। भारतचं पण चांगले, भारतचं प्रत्येक ठिकाणी। आपल्या इकडे कमी आहेत पंप, इकडं साऊथ लाईनला जास्त आहेत। ओडिशा, बंगालमध्ये, आसाममध्ये आहेत पंप। आपल्या इकडं आहेत कुठं सोलापूरला वगैरे, असं 2-3 ठिकाणी मी बघितले, बाकी महाराष्ट्रात कमी आहेत। तर भावना आणि कुठं आहे आपल्या महाराष्ट्रात, तर तुम्ही कमेंट करून सांगा मला, तुम्हाला माहिती असेल तर। बघू शकता पार्किंग बघा, केवढा मोठा पंप आहे, किती मोठं पार्किंग आहे। आपली धन्नू लागले बघा पलीकडे हौद्याच्या तिकडं। हे आता हॉटेलला चाललोय आपण, हॉटेल आहे इथं, काहीतरी खायचं। हे आपले सोलापूरचे दादा आहेत, गाडी यांची। तर आता बघू काहीतरी खाऊया आणि कल्टी मारू। हो चालला का, झालं जेवण? जेवण झालं का? सोलापूरचे दादा आहेत बघा, जय महाराष्ट्र। जेवलं का? जेवायला थांबला होता, जेवण करून घेतो बघा। असं राईस, हे काय दिले, व्हेज आहे पूर्ण। मला वाटलं पहिला पीसच आहे चिकनचा, व्हेज आहे। चला राईस ते, रोट्या काय नाहीत। हॉटेल आहे बघा, बघू शकता, पंपातच हॉटेल आहे। इथं मस्त असं जेवायचं आणि निघायचं। चला आता जेवण करतो भावांना आणि निघतो इथून, निघायचं। या वांग्याची भाजी मस्त लागते, ही मला वाटतंय काय पालक आहे, टमाट्याची आचार आहे। त्याला भात असा कालवलाय, मस्त लागतं भात खायला। जेवण फायनली जेवण झालंय, आता निघतो इथून। चला लेट्स गो, निघूया आता। आता काय झालंय सगळं, इथं थांबलोय बघा। तर हात आपला आडवा येतोय सारखाच हा व्हिडिओ मध्ये, आता इथून पुढे नाही येणार, लक्षात येईल माझ्या। बघा ही टपरी वगैरे तिथं सावलीला बसले, तो जाम गरम होते राव। एसी जाऊन बसणार आहे आता, कपडे पहिली वाळत घातलेली घेऊन येतो आणि निघूया। चला बघा कसली अवस्था, आणि केस दाढी वाढले, विचित्र अवतार झालाय बघा। केस दाढी कापायचे आता, ते बघू आपल्या इकडे गेलो। इकडे उलटी सुलटी दाढी मारतात, दाढी काय करत नाही आपण, कॉर्नर आहे। भाऊ परत आले, भाऊ हात करतायत। आपले सोलापूरची गाडी GMS 13 चाललेत भुवनेश्वरला, दादा फिरायला आलेत। झाली कपडे वाळली हो तुमची? आई घातली, आमचं पण उडून गेला असेल। चला डिझेल टाकी फुल करतोय। डिझेल रेट बघू शकता कसं इथं आंध्रामध्ये महाग आहे, तर उडीसामध्ये थोडा कम आहे, मिनिमम मध्ये स्वस्त आहे डिझेल। आता डिझेल टाकी फुल करतोय बघा, झाली फुल की इथून निघायचं। गाडी बघा किती घाण झाली आपली, हा दादा आहे फुल करतोय। झाली आता फुल, आता इथून निघायचं। तर बघू शकता बघा कसं दिसतंय, हा मोठा पंप आहे एकदम कंपनीचा असा, गिरी सोलाचा। बघू शकता कसा पंप आहे, मोठा खतरनाक पंप आहे। आता इथं डिझेल टाकी फुल केली, आता बघूया किती बसते डिझेल। आपण कलकत्त्याला फुल केलेलं, आता इथं किती बसते बघूया। चला आंध्राचा पहिला टोल नाका क्रॉस केलाय फायनली आपण आंध्रामध्ये। आणि बघू शकता गाड्या कशा थांबल्यात, याच्या ओडिशीच्या गाड्या बघू शकता कशा हे भरून आलेत, मोठं मोठं बघू शकता, ओडिशी येते। तर चला निघूया आता आपण, सावली अजून आपल्याला भेटलेली नाही। व्हिडिओ एडिट करायचे राहिलेत, व्हिडिओ पटकन एडिट करून घेऊया। आणि महत्वाचे हे वाचते बघा, हे केदारनाथची थीम आहे ती, आणि हे रुद्राक्ष एकमेकाला टच झाला की असा खळूम 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 आवाज येतोय, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय। तर चला भावांनो बघू
करू काहीतरी प्लॅनिंग त्याचं. कोटेचे प्रसन्न, कार्तिक स्वामी प्रसन्न, शक्ती सुरेश पवार, फौजी लिंब या गाडीच्या प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चंदू ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. बैलगाडा शर्यत चालू आहे बघा, बघत चालू आहे. शंभू फ्रान्सला भीमनगर करा ड्रायव्हर शिवतर, शंभू ड्रायव्हर शिवथार. 2 होती काळ भैरवनगर लिंब कैलासाची मेजर हनुमंत सावंत. 3 होती प्रणव मापारी मित्र समूह लिंब. 4 होते रवींद्र काका गुरव तैमान फॅन्स क्लब बोलवे. 5 होती पीर साहेब पप्पू इनामदार फलटण, सनी भैया खर्चे फलटण. 6 होती भावड्या ग्रुप सारखा हिरापूर. 7 होती महाकाली प्रसन्न केसरी चॉकलेट ग्रुप वेळे काम थी. आणि 8 होती जय हनुमान सर जुगलबंदी. भावना आपण आता थांबलो होतो बघा, इथं असं झाडाखाली मस्त असं लोकेशन होतं रस्त्याकडेला. हायवे वाल्यानं फोटो काढून नेला, म्हणलं आता फाईन मारतोय का काय. सावलीला थांबलेलो, व्हिडिओ एडिटिंग वगैरे केलं. आता निघतो इथून. तर भावांना आता आपण पुढे जाऊ, विशाखापट्टणमच्या अलीकडे जाऊन कुठेतरी धाबा वगैरे बघू आणि तिथं झोपून जाऊ. चला बघू भावांनो कुठं थांबायचं वगैरे काय प्लॅनिंग नाही. आता कुठं थांबायचं चला बघूया. आता जिथं भेटेल तिथं थांबू. पण निघलोय आपण आता. तर बघू शकता कसा सूर्य मावळायला लागलाय, कसा दिसतोय भावांनो नाद खुळा. त्याला वातावरण मस्त आहे, रोड थट्ट आहे आणि आपला प्रवास काय 200 किलोमीटर राहिलाय. 200 किलोमीटर पोहोचायला आपल्याला लागणार आहे 4 तास. 2 तास आता चालवणार आहे, 2 तास सकाळी चालवणार आहे. वातावरण बघू शकता भावांनो कसं दिसतंय. पुढं डोंगर आहे टॉपचा, तो पण भारी दिसतोय. गाड्या काय रोडवर एवढ्या नाहीत, बरं वाटतंय. चला चालवायला आता जाऊन थांबतो कुठेतरी धाब्यावर. तिथून इंस्टाग्रामचा व्हिडिओ सोडायचा आहे. 5:30 वाजले. चाल आपण एडिट करायला बसतो. 6:30 पर्यंत कम्प्लीट करतो, 7ला पोस्ट करतो. चला भावांनो वातावरण बघा कसलं झालंय, नाद खुळा वातावरण आहे. आणि आपण आता चहा प्यायला थांबायचं. पुढं टोल नाका आलाय. टोल नाका क्रॉस झाला की चहा प्यायला थांबायचं. चहाची तलब झाली मस्त अशी, मोसम मस्ताना. फोन करा चहा पिताना. चला आलाय टोल. टोल भरपूर टोल आहेत राव या रोडनं. रोड कसा आहे त्यामुळे टोल द्यायला काय वाटत नाही. रोड म्हणजे ॲव्हरेज आपल्या जाताना ट्रिपला गाडीला ॲव्हरेज 20चं दिलं या रोड. असला रोड आहे, कधी दिलं नव्हतं 20चं ॲव्हरेज. आणि आता तर काय मोकळीच गाडी आहे, 4-5 किलो माल आहे. आता कसलं जायला पाहिजे. येताना काही दिलं नाही त्या भुवनेश्वरवाल्या रोडवरून. आणि ते चहावालाच नाही वाटतं या टोलवर. अवघड परिस्थिती आहे. इधर चाय पीने का उधर चाय वाला नहीं है. क्या भाई क्या कर सकते. अवघड हो गया भैया, उठा चल. चाललेला आहे दांडकं फायनली. वाल्वोचा घोडा बघू शकता भावांनो कसा दिसतोय. डिलीवरी बोलते सबको खोलते. फायनली सूर्य मावळतोय. काय सीन आहे भावांनो, 1 नंबर. पैसा वसूल. तर भावांना आपण धाब्यावरून निघालोय फायनली. आपल्याला सांगितलं कंपनीत चालू आहे. कंपनीचं चालू आहे पण खाली होईल का नाही तुमचं तुम्ही येऊन बघा म्हणलंय. त्याला नशीब आपला असेल चांगलं तर होईल खाली. चला बघूया भावांना. आता निघालो इथून. अजून विशाखापट्टणम आपल्याला 64 किलोमीटर आहे आणि आपला पॉईंट आहे तो 100 किलोमीटर आहे. मी बघितला नव्हता पॉईंट किती. विशाखापट्टणम 50 आहे बोललो, तासाभराचं रनिंग असेल पण पॉईंट पण लांब आहे भरपूर. त्यामुळे चला निघालोय आपण. चला आता खाली करायचं बघू. बघू शकता 64 किलोमीटर आहे विशाखापट्टणम विजयवाडा 461. तर चला आपलं पटपट निघू जाऊ. ढाबा होता एकदम भंगार होता, जेवण वगैरे व्यवस्थित नव्हतं, सगळी घाणी घाण. तर चला कुठेतरी पुढं चांगल्या ठिकाणी थांबू. झाली कंपनीत खाली नशीब आपलं तर ठीक आहे, नाही तर बोंबललं मग. चला बघूया काय होतंय.
तर भावांनो सीन बघा कसे आहे डोंगराची. विशाखापट्टणम सिटी आहे ना अशी डोंगराच्या कुशीत आणि समुद्राच्या कडेला आहे. असे साईडून डोंगर आहेत, मध्ये सिटी आहे आणि साईडनं समुद्र किनारा आहे. मस्त अशी खतरनाक अशी सिटी आहे. वैजाग आणि विशाखापट्टणम एकच नाव आहे, काही वेगळं नाही आहे. मस्त अशी सिटी आहे. सगळे स्टील प्लांट वगैरे आहेत इकडं. नेव्हीचं मेन हे आहे, बेस आहे. तर भारी आहे, बघण्यासारखी सिटी आहे विशाखापट्टणम. चला भावांना आपण आता चाललोय खाली करायला. खाली तर आपलं नशीब आज खाली झाली पाहिजे गाडी. आणि ब्लॉग भरपूर लेट येणार आहे हा, कारण अजून केरळा सिरीज राहिलेली आहे. एवढी सुट्टी आहे, रस्त्याला गाड्या भरपूर आहेत. मी बोललो रस्त्याला गाड्या नाही भेटणार, पण आहेत भरपूर गाड्या. वरुणा महिना वरुणा मस्त वातावरण बघू शकतं भावानं कसं आहे. आपल्या इकडं एवढं नसतं खास वातावरण, ढगाळ वातावरण आहे. सकाळी ढाब्यावर झोपलेलो होतो. ढाबा एकदम भंगार होता, झारखंड बिहारी ढाबा. तर आता इथनं पुढं चाललोय. आता फोन आलेला मध्येच. चला भावांना तर बघू शकता कसे डोंगर आहेत, आहे ना भारी. तर भावांना मोसम कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा भावांना. फुलाची झाडं बघा कशी आहेत रस्त्याकडं. भारी वाटतंय ना बघायला. अशी फुलं वगैरे सकाळी मन प्रसन्न होतं. काय दिसलं कसे आहे झाड. नाथ फुलं आहे ना. 60 FPS ला मस्त वाटते. चला राहिले विशाखापट्टणम 57. चला आपण जाऊ पुढं, बघू. झाली तर खाली झाली. 2 बॉक्स तर आहेत. घेतलं गेटवर तर घेतलं, नाही तर मग आतमध्ये प्रोसेसिंग करावं लागेल सगळं. चला बघूया भावांना, पोचू पुढं कंपनीत. चला. तर भावांना चहा घ्यायला थांबलेलो. मस्त असं हे हायवेचं हे आहे. इथं वॉशरूम होतं, पलीकडं वॉशरूमला गेलो. वॉशरूमवरून आलो आणि गाडी लागली आपली. आता इथं मस्त असं वॉशरूम आहे. हे आहे चहाचं आपलं हे आहे. चहा पिला. कॅन्टीन आहे नॅशनल हायवेचं. मस्त असं चहा घेतला बघा. सकाळ चहा मारतो. मशीनवाला चहा भारी वाटतो आपण रेग्युलर चहा पिण्यापेक्षा. क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर असते त्याची. तर ते हायवेचं आहे. आता बघूया इथून मस्त असं झालं चहा पिऊन. आता निघतो इथून. आपल्याला अजून कंपनी भरपूर लांब आहे. कंपनी जवळजवळ आपल्याला अजून 52 किलोमीटर राहिले. तर पटापट पोचायला खाली करायचं बघायचं, कारण तो बोलला लवकर आला तर एखाद्या वेळी होईल खाली, पण सांगता येत नाही. मे बी खाली करणारी लोक नसणार आहेत. तर चला बघूया आता जाऊन खाली होते का नाही होते. नशीब आपलं असेल तर होईल खाली. गाडी तर एवढी घाण झाली, धुवायची इच्छा आहे पूर्ण, पण काय इकडचं पाणी एकदम बेकार असतं. बघू शकता. तर भावांना आता फ्रेश झालोय मस्त असं. आता निघायचं इथून. पटकन चहा घेतला आणि आता निघतो इथून. पटकन खाली झाली तर आपली नशीब आहे, नाही झाली तर बोंब आहे सगळी. तर बघूया चला खाली होते का. मागं लागून खाली करून घेऊया. 2-2 किलोचे 2च बॉक्स आहेत आपले. झाले खाली पटकन तर बरं होईल. पण सगळं पेपर इस्पातला रूल भरपूर असतात, कारण CISFची सिक्युरिटी आहे. म्हणजे एंट्री करायला जवळजवळ 4 तास जातात. मग खाली करायचं वेगळं. खाली का 2 मिनिटात मी एकटाच करीन म्हणलं. दोन्ही बॉक्स एकदम सोबत करेन. पण खाली झाली पाहिजे, कारण रूल असतात काही कंपनीचे मोठ्या. चला बघूया होते का खाली. पोचूया. आता निघतोय बघा इथून. चहा वगैरे घेतला मस्त असं निघतोय. आता इकडे असे गजरा वगैरे विकतात बायका बघा. गाडी आली की पळत सुटतात पाठवून. चला काय विषय नाही. चहा वगैरे घेतला बघा. इथं कॅन्टीन होतं, असं कॅन्टीनला चहा घेतला. आता निघतो इथून. तर चला भावांनो बघूया पुढचा प्रवास चालू करूया. राहिले 50 किलोमीटर. आता कंपनीत पोचू डायरेक्ट आणि बघू मग कसं होतंय. तर भावांनो आपण आले विशाखापट्टणम बायपासला. आता आपलं ऍक्च्युली लोकेशन राहिलंय बघा. 58 मिनिट दाखवतंय. 37 किलोमीटर आहे.
तर आता पोचेन आपण. भरपूर वेळ झालाय, पोचायला पाहिजे होतं लवकर. उगाच टाइमपास केला असं आता वाटायला लागले. पण तिथं जाऊन जर खाली नाही झाली तर मोठा पश्चाताप होईल. पण काय वांधा नाही, जिथं आपण थांबलेलो ते हॉटेल एकदम भंगार होतं. जेवणाचं एकदम असं घाणेरडं होतं. त्यामुळं काय आता जेवण आपण बनवायची तयारी आज. जर खाली नाही झाली गाडी तर तिथं जेवण बनवणार आपण आज. मस्तपैकी जेवण बनवून खाऊ, काय विषय नाही. तर मित्रांनो, आपल्याला माहिती होतं आज रमजान ईद आहे, गाडी काय खाली होणार नाही. तर मग साहेबाला फोन लावले तिकडे. तो एक साहेब पुढचा फोन नंबर दिलेला पार्टीचा तो काय फोनच घेत नव्हता. कंपनी जरा राडा घातला, बोलो फोन नाही घेत, कसलं आहे बोलो. माल उतरतो मी ट्रान्सपोर्टला. मग सगळे जागे झाले, सगळ्यांची झोप गेली. मग बोललं ये पटकन ये, खाली होईल. जिथं थांबलेलो तिथून 11 वाजेपर्यंत पहिले ये बोलला. आता वाजले 10:30 वाजले, 11:15 झालेत. अजून अंतर आहे 19 किलोमीटर. तर बोला 11 नंतर गेट बंद होते, पटकन ये बोला, सुट्टी बिट्टी काय नाही. कारण 2-4 किलोमीटर आहे म्हटलं, मी उतरून टाकेन तिथं ट्रान्सपोर्टला, तिथं येऊन घेऊन जा म्हणलं. तर मग त्यांचे डोळे उघडले आणि ते बोले या खाली करतो. आता बोलवले आत खाली करतात का बघू. गुगल जिथं उभा होतो बायपासला तिथून गुगल मॅपला लोकेशन लावलं, तर हे असं गावागावातून दाखवलं. आणि इथं बघा हे असे ह्याच्यावरून गाडी न्यायसाठी काय आहे, बाजरी आहे का काय कुणास ठाऊक, गाडी न्यायसाठी तर रस्त्यावर टाकलेलं असतं बघा. तर विषय असा की तो साहेब बोलला या पटकन 11च्या पहिलं खाली होईल गाडी. आता निघलोय, मॅपनं लोकेशन लावलंय आणि हे बघा असलं लोकेशन लावलंय गावागावातून. एक तर अर्जंट जायचंय, शॉर्टकट जावला 25 किलोमीटर. म्हटलं चला फटाफट निघून जाऊया. रोड पाहिला, पाहणी केली, बोलो गाडी जाईल का इकडून. आधी बघितलं कुठं, बोला नदीचा ब्रिज आहे का. तर नदीचा ब्रिज असला ना कधी कधी लफडा होऊन जातो, पूलच नसतो. त्यामुळं म्हटलं पहिला बघून जावं. मागच्या वेळेला असंच झालं, कोकणात गेलेलो आणि असं नदी धावली आणि नदीला पूलच नाही. हिला म्हणलं घोटाळा. आणि ती बोट सर्व्हिस होती आणि संध्याकाळी पोचलेलो मी. त्या बोटीत गाडी टाकून घेऊन जायचं असतं. ते दिवसा गेलो, ते बोलले संध्याकाळी काय जात नाही, आता सकाळी या तुम्ही 8 वाजता. त्यामुळं म्हणलं पहिलं बघून घ्यावं लोकेशन, आता लफडा नको परत. तर बघू शकता कसं गावातून रोड आहे. गाव असं मस्त आहे तिकडं, गावं पण हिरवळ अशी एक नंबर. तर चला भावानं आपल्याला पोचायचं आहे पटकन. झप रनिंग ओढतो, चालू आहे रनिंग. झन गाडी गेली पाहिजे, तेव्हा कुठं मजा येईल. पटकन आज खाली झाली ना, आज नाही भरली तर उद्या 100% आपण गाडी भरून काढणार इथनं. नाही तर अडकलो ना, विशाखापट्टणम लय बेकार आहे. त्यामुळं पटापट गाडी खाली करायला पोचलं पाहिजे. आणि गावागावातून रोड सारखे टर्निंग आहे, लेफ्ट राईट. तर बघू शकता मित्रांनो रोड कसे आहेत आणि नजारा काय आहे. सगळं डोंगर आहे तिकडं, डोंगराच्या मध्येच. मला टेन्शन आलेलं, म्हणलं रोड छोटा दिसतोय पण पुढं आलो मोठा रोड लागला. गाड्या मोठ्या दिसायला लागल्या की जरा समाधान वाटतं. त्याला बोललं हाय बाबा रोड जातात गाड्या. साहेबाचा फोन आलाय. हॅलो, नहीं अभी नहीं पहुंचा हूँ. 15 मिनट पहुंचा नहीं तो मैं तो 2:30 बजे खुलेगा गेट. अच्छा हाँ, तो इंस्ट्रूमेंट 10 मिनट खाली हो जाएगा, कोई टेंशन नहीं. खाली हो जाएगा ना सर, क्योंकि आज छुट्टी है ना, इसलिए बोला खाली हो जाएगा ना. नहीं स्टोर में खड़ मैं बात कर रहा हूँ सबसे. अच्छा, क्योंकि 2-2 किलो का बॉक्स है. गेट में पहुंच के हमको कॉल करो, ठीक है. ओके सर, ओके थँक यू. त्याला साहेबाचा फोन आलाय, त्यानं स्टोरला सांगितलंय खाली होईल. मी जरा मगजमारी केली, जरा बोललो माल उतरून टाकेन तुमचा, पटकन खाली करा ना तर फेकून देईन माल. मी एक तर वैतागलोय, बोललो 4 दिवस गेले माझी गाडी, आता मुंबईत पोचली असती. तुमच्यामुळे 4 दिवस गेलेत माझा. आणि काल त्याचा फोन नंबर त्याचा दिलेला ना, तो एवढा मूर्ख माणूस आहे ना, फोनच घेत नाही. बाबा सांग ना बाबा, मी नाही मॅनेजर किंवा मला कॉन्टॅक्ट करू नका, मला पुढचा नंबर घ्या, सांगितलं पाहिजे ना. मी त्याला कंटिन्यू कालच्यानं कॉल करतो. मी बोललो सुट्टी असेल त्यामुळे फोन उचलत नाही वाटतं. पण मग असला माणूस भंगार होता ना तो. असल्या लोकांचा नंबर तरी कंपनीवाली का देतात काय माहिती. तर बघूया आता. हॅलो, आडी जबलपूरला आहे. हा ठीक आहे. आता केलेला की फोन डबल कुठं आलाय.
जबलपूरला हाय आलेला मेहुण्याचा फोन. हा तिकडून काय भेटत नाही बोललो, ये नागपूरला डायरेक्ट. जबलपूरचा नंबर पाठवतो, बघ काय भेटलं तर भेटलं, नाही तर नागपूर. मग सांग त्याला. चला प्रॉपर आता घुसतोय आपण वायजॅक स्टील प्लांट. बोर्ड बघू शकता, हा वायजॅक स्टीलचा रोड आहे. वायजॅक स्टील, वेलकम वायजॅक स्टील. स्टील प्लांटला आपली खाली होणार आहे, इकडूनच बरं पडेल मला वाटतंय. चला जाऊया, बघतोय सिक्युरिटीवाला तोंडाकडं. चला फटाफट पोचू आणि खाली गेलं पाहिजे. कसा सीन आहे बघा, झाडं बिडं मस्त लावले साईडून. अजून 9 किलोमीटर दाखवतोय आपल्याला प्लॅन्ट. भरपूर असा लांब आहे प्लॅन्ट. नक्की हाच रोड आहे का, मी जरा आता कन्फ्यूज झालोय परत. चला हाच असावं, कारण मोठी गाडी नाही दिसली की टेन्शन येतं. ट्रक वगैरे दिसला की बरं वाटतं बाबा, हाय बाबा इकडं खाली करायला वगैरे जातं. पण बस आणि कार दिसले की असं वाटतं परत आयला कुठलो काय आपण. चला काय विषय ना, बघू जे होईल ते होईल. जो होगा वो देखा जाएगा. तर चला आपल्याला इथून लेफ्ट दाखवलंय आता. अजून भरपूर असं लांब आहे, जंगलातून रस्ता आहे का काय. कुछ वांदा नहीं है, पहुंचना तो है कंपनी में. खाली तो होना ही होना है. आज बोला है वो 11 बजे नहीं पहुंचेगा तो 2:30 बजे गेट खुलेगा, उसके बाद खाली होएगा 5 बजेगा. लेकिन आज माल खाली होएगा. वही चाहिए अपने को, माल खाली होना चाहिए बस, बाकी कुछ नहीं. फिर सुकून मिलता है. शनिवारी मी गाडी 100% खाली केली असती, पण तो साहेब ना त्यानं मला चुकीची इन्फॉर्मेशन दिली. तो बोलला भाई तुम, मी 12-1 वाजता पोचलो असतो कंपनीत, शुक्रवारी सुटलेलो रात्री. तो बोला भाई तुम आओगे ना तो 9 बजे से पहले आना, नहीं तो खाली नहीं होएगा आपका. क्योंकि एंट्री करने में दिन 4-5 घंटे जाते हैं. मी फुल टेन्शन मध्ये आलो, म्हणलं मग काय आपण पोचणार नाही. मग मी फुल टाइमपास करत आलो. शनिवार गेला, रविवार गेला, आज आहे सोमवार. बोलो आज ट्राय तर करू, आपले कुठे जास्त माल आहे आपला 2 बॉक्सेस आहेत. चला बघू, ट्राय करू. साहेबाला फोन लावला, त्यानं काय फोन उचलला नाही. मग डायरेक्ट कंपनीत फोन लावला आपण, बोला असं असं आहे साहेब, काय करायचं. तर मग आता आलोय, आता बघू. इथं अडवलंय आपल्याला. त्याच मटेरियल है स्टील प्लांट का. स्टील प्लांट हाँ? ये रूट और आएगा रूट हिंदी बोलो. ये रूट नहीं है, ये रूट नहीं है, मैप में यही दिखाया. स्टील प्लांट बीसी गेट है ना. हाँ, कौन सा गेट पता नहीं है. ये रूट पास है ना, पास स्टील प्लांट पास है तो गाड़ी चलता है. ये लोकेशन लगा है ना, वही रूट से दिखा है, इसके लिए आया. चला काय ते लफडा झाला वाटतं, आपले रूट नाही. बोंबला लागलाय तो. हाँ क्या. स्टील प्लांट क्या है, ये रास्ता है. हाँ और ये गाड़ी का बड़ा गाड़ी का ना एंट्री पास है, एंट्री पास. हाँ अभी क्या करना है, मतलब नहीं समझे क्या. ये रूट में है, वो बड़ा गाड़ी का ना पास है, इश्यू प्लांट के पास नहीं है. कभी ये प्लांट में जाता है नहीं रास्ता. अभी क्या करना, क्या कहना. ओके आला. हा बोला पेनल्टी दे, हे दे. चल पेनल्टी द्यायला तुला काय मोकळं आहे. असेल काय ते रूल, कारण दिसना झालं एक पण गाडी. टेम्पो पण नाही, काहीच नाही. रूट वेगळा आहे बहुतेक. 950 मीटर वरून आपल्याला राईट मारायचं आहे. 100% हा रूट वरून सगळ्या कार टमटम बिमटम दिसत आहेत. चला बघूया. पण एक गोष्ट झाली, या मॅपनं फसवलं बघा. परत मॅपचा नादाला लागले की असं काहीतरी होतच बघा. या असल्या भंगार रोडला आणून
पॉइंटला पोचलो आणि तिथं बोलतोय मॅप, गुगल मॅप, की रोडच नाही, इथनं पुढं रोडच नव्हता, म्हणजे एंड झालेलं, तिथे गेट नाही, काय नाही, असा सुनसान रस्ता होता. आणि तिथं आलो, बोलला युअर डेस्टिनेशन इज हेअर. आलं मी आलो टेन्शन मध्ये, बोला हे काय. एक जण बाईकवाला आलेला, सुनसान रोड आहे, तर तो बोलला की इकडे येऊ नको, लेफ्ट सरळ जातो, सरळ रोड आहे तो, तिकडे स्टील प्लॅन्टला जातो, इकडे नाही जातो रोड. असं मॅपचं काम आहे बघा. त्यासाठी गुगल मॅपवर जास्त भरोसा ठेवू नका, ते भंगार आहे गुगल मॅप. आयफोनचा मॅप लावला असतं बरं झालं असतं, गुगलचा मॅप भंगार आहे. मॅपवर जास्त विचारा, मॅपवर जास्त का नाही हे देऊ नका, भरोसा ठेवू नका. थोडंसं 2 मिनटं थांबा आणि विचारा एखाद्याला, ते सोयीस्कर राहतं. आता गेलो बघा 3 किलोमीटर मागं, हे गेट लागल्यात मी टेन्शनमध्ये होतो. म्हटलं जाताना यायला म्हणलं एवढा बारका रस्ता नसणार आहे स्टील प्लॅन्टचा, तरी पण म्हणलं जाऊतोय मॅप, चला बघूया. बघू शकता रस्ता कसला लागलाय. मागे यायला लागलो तिकडून फिरवून 2 किलोमीटर. असला रोड आहे, असल्या रोडमधनं मला जातानाच वाचलेलं तरी हा रोड नसणार आहे, पण म्हटलं शॉर्टकट असेल, अजून 3 किलोमीटर टाकले, मला डायरेक्ट गेटवर वगैरे सोडेल. पण नाही बाबा, गुगलचे काय म्हणायचं त्याला, गुगलचा CEO ला फोन करायला पाहिजे आता, तुमच्या बापानं असला सर्वे केलेला का. चला असू द्या, आता चला वाढले, ऐकून वेळ झालाय. पुण्याच्यात पार्टीचं ये बाबा, 11:30 वाजले, बंद होईल गेट, परत 2-2:30च्या पुढं खाली होईल. चला बघूया, चला करू खाली. पण इथं आलो वसा करत, म्हटलं चला होते खाली, वाटतं आज सुट्टी आहे. पण बघू शकता थोडा आलो तर बॉल उठले, कंपनीचं गेटच बंद आहे आणि हे 2-2:30 पेक्षा खुलत नाही, 2-2:30 वाजताच खुलते. चला बघूया आता कसं होतंय काय. पण ते बघा गॅसवाला आला, त्याला पण सोडत नाही. सगळा CSFची सिक्युरिटी आहे, त्यामुळे असलं आहे. CSF म्हटलं की आलं नियमानं सगळं. बघूया चला. म्हणून फायनली आपली एंट्री झाली. 2-3 तास गेले, सकाळी 11-12 वाजता आलोय आपण, वाजले 4 तास गेले एंट्री करायला. आलोय बघा या फुफुट्याच्या कंपनीत, राष्ट्रीय इस्पात विशाखापट्टणम स्टील प्लॅन्ट. बघू शकता कसला रस्ता आहे, सगळा फुफुटाच आहे राव. टेनर गाड्या आहेत ना मोठ्या, त्या गाड्यांची लाईन लागले सळ्या भरून. ह्या सळ्या आम्हाला वाटते मुंबईला पहिले आम्ही भरून जायचो कळंबोलीला इथनं, आता कुठं जातात काय माहिती आहे. आता हे इकडे तिकडे चेन्नई बिन्नेला जात असतील बघ. इथून मुंबईला कळंबोलीला खाली व्हायचं, कळंबोलीला त्यांचं यार्ड आहे तिथं खाली व्हायचं. तिकडं आपण पहिलं साड्या वाढायचो आहे असे. मी गेलो 2-3 वेळा भरून साड्या, मोठ्या साड्या, रॉड. तर चला भावानं आता पुढं चाललाय पार्टीवाला, तर पुन्हा पोच माझ्या पाठून सेंट्रल स्टोअरला खाली करायच्या गाडी. पटकन जाऊन खाली करतो, आज काय भरणार नाही, आज तर कंटाळलोय फुल. आता खाली करून जायला 5-6 वाजतील. आला काय माल तर भरून घेऊ, नाही तर सोडून देऊ. चला बघू खाली करायची प्रोसेस. फायनली मगजमारी करून एंट्री झालेली आहे आपली स्टोअरमध्ये. आलोय स्टोअरला, गाडी दिसते आपल्या इकडली ही एक समोर. पार्टीवाला थांबलाय वाट बघत. बाबा कर पटकन खाली, खाली केल्याशिवाय मजा येणार नाही. थांबलाय, चला जाऊन आता स्टोअरला तर लावायची गाडी. हा पार्टीवाला आहे आपला. उद्या रिवर्स में लगाओ, ठीक. आपली पोचले गाडी सेंट्रल स्टोअरला आणि धक्क्याला लावले गाडी. आता झपाझप खाली करून घेतो. 2 बॉक्स आहेत आपल्यात, किती जास्त माल नाही, पटकन खाली करून घेतो. वैतागलो अक्षरशः. एक तामिळनाडूची गाडी आली बघा, ही पलीकडे एपीची आहे, तिकडं आपली MH वाली थांबले. आता पटापट खाली करून घेतो. लेबर आता निघालेत मला वाटतंय. चला पटापट खाली करून घेऊया. तो आपली गाडी खाली झाली. हे एक बॉक्स एक मी सोडून आलो, झाले खाली आता फायनली. चला आता निघूया इथून, कल्टी मारतो. फायनली हे होतं आपलं स्टोअर आणि झाली आपली गाडी खाली. खाली करून लावले बघा इकडं धन्नू, मस्तपैकी खाली झाले. आता इथून निघायचं, ऑफिसकडे जायचं, भरायचा प्रोग्राम लावायचा. गाडी बघा किती घाण झाले राव, काहीतरी भरायचा प्रोग्राम लावायचा आहे. पटकन भरून इथून कल्टी मारायची. विशाखापट्टणम काय आपल्याला जुळत नाही. तर बघा गाडीत किती कचरा झालाय राव, सगळा फफुटाच, सगळा पायानं फफुटा झाला राव. हे बघा सगळा फफुटा झालाय. तर चला आता इथून कल्टी मारायची.
झालंय आपली गाडी खाली. आता बघू कुठं थांबायचं, कुठल्या ट्रान्सपोर्टला, अन्नपूर्णाला जायचं का विजयदुर्गला जायचं, अजून काय प्लॅनिंग नाही. ज्याकडं माल असेल त्याकडं तो आपला म्हणायचं आणि कल्टी मारायची. तर चला बघूया आता कुणा जाऊन गाडी भरायचं लावलं पाहिजे जुगाड. आज काय गेलाच दिवस, आता उद्यावरच गेलं. बघू आता उद्याच्या दिवसात काय भेटतोय का माल. आपल्याला भेटला तर आपला पटकन निघून जाऊ मुंबईला. आणि 1 तारीख आली आता, उद्या मला वाटतं 31 असेल. पटकन आपलं कल्टी मारायची. पण एवढी मगजमारी करून गाडी खाली झाली ना तर लय समाधान वाटतं मनाला, लय भारी वाटतं. आणि एवढी मगजमारी केली दिवसभर, एंट्री करायला 4 तास गेले. आणि आता तिथून निघलो बघा. तर आता खाली झाली आपली गाडी. आता खाली झाली, आता ते छोटासा गेट पास दिलाय, तो आउट करायचा गेटवरून CSFच्या आणि कल्टी मारायची पार्टीची. आता जवळ कुठला ऑफिस आहे बघतो आणि तिकडे जातो. माझ्या अंदाजानं आपल्याला विजयदुर्गाजवळ आहे सत्यबाबूचं, त्याच्याजवळ जाऊन थांबतो. बघतो गाड्या आहेत वरतं 3-4 गाड्या तिकडं. बघतो आता कसं लावतो नियोजन. तर चला भावांनो, हा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, जय श्रीराम. चला. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन तेवढं दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील. मी टाकला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर भावांनो चला, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, जय श्रीराम.